आज सोमवती अमावस्या. आजच्या अमावस्येला हिंदू धर्मात फार महत्व आहे. या दिवसाचं महत्व सांगणारी रंजक पण गुंतागुंतीची कथा सांगते. एक ब्राह्मण दाम्पत्य होतं. त्यांना सुशील, रूपवान आणि तरुण कन्या होती. कन्या विवाहयोग्य असूनही तिचं कुठेच लग्न जुळत नव्हतं. एकदा एक साधू महाराज त्या ब्राह्मण घरी आले. ब्राह्मण कुटुंबाने त्यांची मनापासून सेवा केली. त्या सेवेवर प्रसन्न होत साधूंनी त्यांना वर देण्याचं ठरवलं. आपल्या मुलीचं सुयोग्य मुलाशी लग्न व्हावं असा वर ब्राह्मणाने मागितला. पण साधूंनी त्यांना म्हटलं की या मुलीच्या हातावर विवाह रेषाच नाही. त्यावर उपाय एकच की तिने बाजूच्या गावच्या परिटाच्या बायकोची कोणाला काहीच कळू न देता सेवा करावी आणि तिच्याकडून शेवटी आशीर्वाद रूपात तिचं कणभर कुंकू घ्यावं. त्यानंतर मुलगी त्या परिटा घरी जाऊन गुपचूपपणे त्या पतिपरायण स्त्रीची सेवा करत. एकदा मात्र ती सेवा करताना पकडली जाते आणि साधूचं वचन त्या स्त्रीला सांगते. आपल्या सेवेवर प्रसन्न होऊन ती त्या मुलीला आपलं कणभर कुंकू देते. त्या मुलीचा तर विवाह ठरतो, पण मात्र त्या स्त्रीच्या पतीची तब्येत बिघडून मृत्यू होतो. त्याच दरम्यान ती स्त्री आपल्या पतीसाठी निर्जल उपवास करते. पिंपळाच्या वृक्षाला प्रदक्षिणा घालते. त्यांना पती वाचावा म्हणून प्रार्थना करते. तिच्या पूजेत इतकी शक्ती असते की तिचा पती तिच्या पुण्याईने जिवंत होतो. हे सगळं घडतं तो दिवस असतो सोमवती अमावस्येचा दिवस. ओम नमः शिवाय.